मनोहर साहेबांकडे जे आमच्या कौटुंबिक संबंध असलेले अनेक वर्षाचे त्यांच्याकडेही लग्न आहे. त्यामुळे ह्या 3-4 गोष्टींसाठी आज मी नागपूरला आलेले आहे. रात्री मी आज परत आलो. तुम्हाला काय विचार? मला असं वाटतं की ह्याचं उत्तर आपल्याला म्हणजे अपेक्षा करणं कितपत योग्य आहे, कारण का इलेक्शन कमिशनचे अनुभव मला खूप वेगळे आलेले आहेत. त्याच्यामुळे एका सशक्त लोकतंत्रामध्ये इलेक्शन कमिशनची नैतिक जबाबदारी असते या स्टेटमेंट्सचं मॉनिटरिंग करणं, पण ते होताना फारसं काही आपल्याला आजकाल दिसत नाही. आणि मी स्वतः इलेक्शन कमिशनमध्ये केस लढलेले आहे आणि आमची कागदपत्र असतानाही आम्हाला काही न्याय मिळाला नाही. त्यानंतर आम्ही आता सुप्रीम कोर्टात लढतोय. पण हे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकतंत्रामध्ये इलेक्शन कमिशनबद्दल आस्था, श्रद्धा, विश्वास हा असलाच पाहिजे. पण गेल्या काही वर्षांमध्ये दुर्दैवाने त्याच्यात समाजामध्ये असेल, वर्तमानपत्रात असेल, ह्याच्यात कुठेतरी एक अस्वस्थता ही जाणवतेय. म्हणजे येणारे अग्रलेख असतील, तुमच्याकडचं रिपोर्टिंग असेल किंवा समाजात होणारी चर्चा असेल, त्याच्यामुळे हे एका सशक्त लोकशाहीसाठी हे थोडंसं घातक आहे. असा एक त्यांच्याबद्दलचा संभ्रम समाजात आपल्याला सगळ्यांना दिसतो. मंत्री पंकजा मुंडे यांच्या सीएसआयच्या पत्नीने जे आत्महत्या केल्याचे समजत आहे आणि सीएसआय संपर्कक्षाच्या बाहेर आहे. गरजेचं म्हणणं आहे की आत्महत्याने करते आहे असं म्हणता येईल. याचं उत्तर तुम्ही आता माननीय मुख्यमंत्र्यांनाच भेटून आलाय ना, त्यांनाच विचारायला लागेल ना, कारण का गृहमंत्र्यांकडूनच आपल्याला उत्तर मिळेल याचं. कारण का ही घटना जर झाली असेल तर त्याची इन्क्वायरी होईल. त्या इन्क्वायरीतूनच कळेल आपल्याला नक्की काय झालंय ते. असं आहे की मी मगाशी म्हणले तसं की एक अस्वस्थता किंवा लोकांच्या मनामध्ये जो अविश्वास हा असा वाटतोय सगळ्यांना, तो घातक आहे. आणि त्याच्यामुळे ती एक भूमिका, एक विचार त्यांनी मांडलेला आहे आणि ह्याची चर्चा म्हणजे तो एक वर्तमानपत्रात त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. नाही, योग्य काय, अर्थातच अयोग्य आहे ना कोणीही करणं. म्हणजे आम्ही काही गोष्टी ह्या देशामध्ये, म्हणजे जर लोकशाहीवर विश्वास असेल आणि लोकशाही जगावी, टिकावी ही आपली नैतिक भूमिका जर असेल तर अर्थातच ते अयोग्यच आहे ना. आणि मला असं वाटतं की ह्या घटना या लोकशाहीमध्ये ही जी नवीन ट्रेंड जो आलेला आहे हा अतिशय दुर्दैवी आहे आणि हे सस्टेनेबल मॉडेल नाही आहे. आणि राज्याच्या आणि तुमच्या आणि माझ्या ज्या स्वातंत्र्यासाठी आपल्या अनेक पिढ्यांनी उभं एवढं मोठं योगदान केलं, एवढा इंग्रजांच्या विरोधात एवढा मोठा लढा उभा केला, त्याला 75 वर्षानंतर तडा जातोय का अशी एक भीती समाजामध्ये आणि तुमच्या ह्या प्रश्नांमधूनही जाणवते. गडचिरोलीमध्ये बावनकुळे यांनी एका प्रचार सभेत असं वक्तव्य केलं आहे की मी विस्तार प्रचारात काय खर्चाची चिंता अजिबात निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ. त्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. तुम्ही बघा, मला नागपूरला आल्यावर जे प्रश्न विचारलेत ते सगळे इलेक्शन कमिशनच्याच आजूबाजू घेत आहेत. म्हणजे हे मला आजपर्यंत इलेक्शन कमिशनवर एवढे प्रश्न कधीच बोलले. हेच तर चिंताजनक आहे. हेच तर मी म्हणते की जर समाजातल्या सगळ्याच घटकांना एक अविश्वास इलेक्शन कमिशनच्या बाबतीत वाटत असेल तर हे किती घातक आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणीही सत्तेमध्ये असू दे, एक लोकशाहीसाठी हे घातक आहे. अनिल बाबू देशमुख अनुपस्थित आहे आणि अनिल बाबू देशमुख यांच्या घरात गृह कलह सुरू अशा बातम्या येत आहेत. त्या सत्तेला ते दोघंच सांगू शकतील. सलीम देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या उमेदवारीवरून निवडणुकीच्या विधानसभेच्याही कलह झाला होता अशाही काही बातम्या येत आहेत. त्या संदर्भात तुमची माहिती काय, तुम्ही काय मध्यस्थी करणार? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्यामुळे अशा गोष्टी होत राहतात. मला असं वाटतं की अनेक वेळा
ज्या गोष्टी घडत नाहीत त्याही कधी कधी आम्हाला बाहेर कानावर येतात. कधी त्या आमच्या बाजूनी असतात, आम्हाला आवडतात. आमच्या विरोधात असल्या तर मग त्या वाटत आहेत, किंवा विरोधकांच्या बाबतीत अशा आल्या तर आम्हाला गंमत वाटते. त्याच्यामुळे ते आपल्यावर जोपर्यंत शेकत नाही त्याच्यावर आपण ते गॉसिप असू दे, सत्य असू दे, ती मजा येते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात. पण मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगू इच्छिते. एक तर अनिल बाबू पुढे प्रचाराला गेले तर मी जाणार आहे. आणि दुसरं, सलील काल मला मुंबईमध्ये भेटलेही. काल एक कौटुंबिक सोहळ्यासाठी ते मुंबईला गेलेत, काल आणि आज. आणि मला असं वाटतं की घरात काय झालंय का नाही झालंय, मला असं वाटतं तो कुठल्याही, म्हणजे अनिल बाबूंच्याच नाही, कुणाच्याही घरात आम्ही सगळ्यांनी जे आम्ही राजकारणात आहोत आम्हाला तो अधिकारच नाही. कारण का आम्ही लोकसेवेत आहोत. जसं अनिल बाबूंनी इतकी 5-6 दशकं महाराष्ट्राची सेवा केली आहे, तसं सलीलचंही खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि आताही त्यांनी विधानसभा लढले, अनेक वर्ष युवक नेता म्हणून त्यांनी खूप काम केलेलं आहे. सेवा करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यात फार काही तथ्य किंवा असं. आणि या गोष्टी गॉसिप तो चालतं, थोडा उसका मजा भी सबने लेना चाहिए, क्या फरक पडता है. पण वास्तव असं आहे की आम्हाला कुणालाही, जे आम्ही सार्वजनिक आयुष्यात आहोत, कोणी म्हणजे, आणि सगळ्याच पक्षांच्या लोक, मी माझी फ्रेटर्निटी आता डिफेंड करते, आम्हाला ह्या कुठल्याच इमोशन्सचा अधिकार नाही. याचं कारण असं की आम्ही सेवेसाठी इथे आलोय. ही सेवा आहे, कोणीच कुणाला आग्रह करत नाही, आणि नोबडी इज इंडिस्पेन्सिबल, हा एक आहे. आणि मला असं वाटतं सलीलवर झालेले त्याच्या कुटुंबातले संस्कार जे आहेत त्याच्यामध्ये सलीलच्या मनात एक गोष्ट नक्कीच आहे की पहिला देश, मग राज्य, मग पक्ष, आणि त्याच्यानंतर कुटुंब. त्याच्यामुळे हा काही मनातून तुम्ही विचार काढूनच टाका, तुम्हाला तो प्रचारात लवकरच दिसेल. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी वर्तमानपत्रात येतात वगैरे, सूत्र, तर ह्या गोष्टी चालू असतात, कधी कधी येत राहतात. फारसं त्याला महत्व देऊ नका. कारण मला असं वाटतं आत्ता ह्या भागाचा विकास, महाराष्ट्रावरची आव्हानं, आज महाराष्ट्रात दर 3 तासाला एक आत्महत्या होते. हा माझा डेटा नाही आहे, महाराष्ट्र सरकारचे मंत्री माननीय मकरंद आबा पाटीलचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये ज्याला FRPM ऍक्ट म्हणतात, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, त्याच्यामधली गॅप वाढलेली आहे. आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. मी म्हणत नाहीये, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो. त्यामुळे अनेक अशी मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. आणि अनिल बाबू तर आपल्याला सगळ्यांनाच ज्येष्ठ आहेतच, पण सलीलकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे हे सगळं गॉसिप वॉसिप छोड दो, काम ते लग जाओ. त्याला जोडून असं आहे की यापूर्वी जेव्हा 2 चक्र पडली पक्षाला, 2 तुकडे तुमच्या पक्षाचे झाले, तेव्हा सलील देशमुख झाले नाही, आमच्या पक्षाचे केले. तर तेव्हा सलील देशमुख काही गेले नाही तिकडे. अजित पवार आणि सलील देशमुखांचे अत्यंत जवळचे संबंध आहे. ते आजारी होते, ते दवाखान्यात पाहायलाही आले होते, तेव्हाही सलील देशमुख गेले नाही. त्यामुळे आता सलील देशमुख कुठेही जाणार नाही, याच्यावर तुमचं काय मत आहे? जायचं का बघा, जायचा प्रश्न येतच नाही एकतर. आणि कौटुंबिक संबंध आहे. तुम्ही मला म्हणला की अजित पवार सलील देशमुखांना विचारले, तो प्रश्न मी तुम्हाला फ्लिप करते. मी किती वेळा भुजबळ साहेबांना बघायला गेले. माझे आणि भुजबळ साहेबांचे कौटुंबिक संबंध फक्त हॉस्पिटल पुरतं नाही आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेव्हा आमच्या पक्षाचे 2 तुकडे अयोग्यपणे केले गेले, केस अजूनही चालू आहे कोर्टामध्ये, आम्हाला तारीख मिळत नाही, कागदपत्र आमची पूर्ण आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण ह्या थराला गेलंय की एकीकडे आम्ही आलोय राजकारणात कोर्टाची पायरी चढायला नाही, आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आलोय. हे दुर्दैव आहे की आम्हाला आता कोर्ट कचऱ्या करायला लागतात. जो वेळ आम्ही लोकसेवेत घालवण्यासाठी आम्ही निवडून आलोय, हे दुर्दैव आहे की आम्हाला त्यातला काहीसा वेळ आम्हाला कोर्टात घालवावा लागतो. हे दुर्दैव आहे आमचं आणि हा अन्याय आमच्यावर. काही तुम्ही राजकारणाची पातळी आता बोलले, तर भाजपची जे सत्तेसाठी इन्स्टंट थेअरी आहे सध्या सुरू आहे, जसं पालघरमध्ये 16 एप्रिल 2022ला 2 साधूंची निर्गुण काशीनाथ भाऊ, त्याच्या मुख्य आरोपीलाच भाजपमध्ये घेण्यात आलं होतं, काशीनाथ चौधरी. हो, काशीनाथ भाऊ. 3,000 समर्थकांना. त्याच्यानंतर माध्यमांमध्ये टीका झाल्यानंतर 24 तासात रवींद्र चव्हाणने त्याला हे केलं. पण दुसरं आहे नाशिकचं ते बडगुजर, ते दाऊदच्या साथीदारासोबत नाचताना दिसले. भाजपच्या स्थानिक आमदारांचा विरोध असतानाही बडगुजरांना सत्तेत घेण्यात आलं.
तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता? मला तुम्हाला खरं सांगू, मी खूप प्रांजळपणे म्हणते की माझे भारतीय जनता पक्षाबरोबर राजकीय मतभेद आहेत, माझे मनभेद नाहीत. आणि याचं कारण असं की मी भारतीय जनता पक्षाला एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून अनेक वर्ष दिल्लीत पाहिले. अटलजींपासून म्हणजे मी पाहिलेले नेते, त्याच्या आधीचं मी बोलू शकत नाही, पण अटलजी असतील, माननीय अडवाणीजी असतील, सुषमाजी ज्यांना मी गुरु मानते, हे मी पहिल्यांदा नाही, मी अनेक वेळा म्हणले की सुषमा स्वराजांना मी गुरुस्थानी पार्लमेंटमध्ये ठेवले, कारण ते एक अतिशय उत्तम पार्लमेंटमध्ये संसदपट्टू म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीने त्या भाषण करायच्या, म्हणजे कुठली सीमा ओलांडण्याची नाही आणि कुठपर्यंत भाषण करताना विरोधकांनी गेलं पाहिजे त्याची जी सीमा होती ती आम्ही सुषमाजींकडून शिकलो. आणि त्याच्यामुळे अरुण जेटली साहेब, मी अनेक वेळा म्हणजे मी मीडियालाही सांगितलंय की जेटली साहेबांचं भाषण असलं की आम्ही जाऊन बॅल्कनीतून बघायचो की आज जेटली साहेब काय बोलणार. आणि अनेक वर्ष म्हणजे मी पुण्याचं प्रकाश जावडेकर साहेब असतील, तुम्ही त्यांना जावडेकर साहेबांना स्पोक्स पर्सन म्हणून अनेक वर्ष पाहिले. त्यामुळे तो एक काळ होता. म्हणजे मला विचाराल तर सत्ता जरी भारतीय जनता पक्षाकडे असेल, पण भारतीय जनता पक्षाचा सुसंस्कृत गोल्डन पिरियड हा या सगळ्या नेत्यांच्या काळात अप्रतिम. असं वाटायचं आमच्यावर टीका करायचे ते, पण आम्हाला वाटायचं नाही तुम्ही बोलत राहा, आम्हाला ऐकायचंय, अजून ऐकायचं. ठीक आहे ना, आमच्यामध्ये जर कमतरता असेल आमच्या सरकारमध्ये ऐकू तर दे. आणि अप्रतिम एखाद्या बिलवर, एखाद्या विषयावर अप्रतिमपणे पण सुसंस्कृतपणे मर्यादा ठेवूनच ते वागायचे. आणि गंमत अशी आहे या म्हणजे तुमच्या प्रश्नातच खरं तर माझं सगळं उत्तर आहे की ज्याच्यामुळे आम्हाला काँग्रेसमुक्त भारत असं करायचं झालं तर आज भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसीकरण झालेलंच आहे ना. म्हणजे तुम्ही काशीनाथ भाऊंचं उदाहरण झालं, तुम्ही त्यांना गुन्हेगार समजता. मी काशीनाथ भाऊंना ते कालही गुन्हेगार समजत नव्हते, आजही नाही आणि उद्याही नाही. याचं कारण असं की महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी काशीनाथ भाऊंवर ह्याच भारतीय जनता पक्षाने रान पेटवलं होतं त्यांच्या विरोधात. त्यांना अटक करा, केवढी मोठी आंदोलनं केली होती. आणि मग त्याच माणसाला तुम्ही पक्षात घेता. म्हणजे मला आश्चर्य वाटतं नवाबबाईंबद्दल बोला. नवाब मलिक हे आमच्यावर अनेक वर्ष काम केलेले, आमच्या पक्षाचे पक्ष एकत्र होता तेव्हा वरिष्ठ नेते राहिलेले. यांच्या सोयीप्रमाणे यांना नवाबबाई चालतात आणि नवाबबाईंवर मुंबईची जबाबदारी टाकल्यावर ह्यांना नवाबबाई चालत नाहीत. हा कुठला न्याय आहे? अँड एव्हरीबडी इज इनोसेंट टिल इज प्रूव्हन गिल्टी. मग नवाबबाई जर तुम्हाला सही करायला तुमच्या सरकारला चालतात पण प्रचाराला चालत नाहीत सोयीप्रमाणे, हा कुठला न्याय? आणि नवाबबाईंवर आरोप भारतीय जनता पक्षाने केले. भारतीय जनता पक्षाचा डेटा काढून बघा, ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले सिलेक्टिव्हली त्यांचं वॉशिंग मशीन चालतं आणि सिलेक्टिव्हली त्याचा आउटकम असतो. म्हणजे त्यांना जेव्हा सोयीचं असतं तेव्हा वॉशिंग मशीनमधून सगळं विसरून झालं होतं. त्यांना सिलेक्टिव्हली ते वॉशिंग मशीन चालतं आणि त्याच्यातून पण कॅटेगरी एबीसी असते. इलेक्शन आलं की परत त्यांचे बदल होतात. हे दुर्दैव आहे, कारण आम्ही जरी विरोधात असलो तरी दिलदार विरोधक असायला असतात. कारण का लोकशाही टिकणार कशी? जर दिलदार विरोधक असला तरच ना. जसं माझी बोलायची ताकद आहे तशी मला ऐकायची ताकद ठेवली पाहिजे ना. त्यालाच तर लोकशाही म्हणतात. ते दुर्दैव आहे की ज्यांच्यावर 10-11 वर्षापूर्वी टीका करून तुम्ही त्यांना मुक्त करणार होता महाराष्ट्र आणि भारत, त्याच लोकांना घेऊन आज तुम्ही राज्य करताय ना देशामध्ये, काश्मीर टू कन्याकुमारी. हे काय फक्त इथे महाराष्ट्रापर्यंत सीमित नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये आज जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला, आता आहे ना 8 तारखेला असेंब्ली, जरूर बॅल्कनीत जावा आणि त्याच्यातून एक डेटा अनालिसिस करा की अरे हा तर राष्ट्रवादीत होता, हा काँग्रेसमध्ये होता. राष्ट्रवादी 2/3 असतील राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे, मी यालाच म्हणत आहे. आजच्या घडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीत निवडून आलेले. आणि काही ना काही कारण आहे. असं काही नाही की कोणाचा फार विचार बदल झालाय किंवा असं नाही. आणि हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे, लॉ अँड ऑर्डरसाठी घातक आहे. तुम्ही आमच्या पुण्यामध्ये येऊन बघा, तुम्हीच रिपोर्टिंग करताना चॅनलवर, पुण्यामध्ये एवढा क्राईम कधी होता का? हे अस्वस्थ करणार आहे. मी विरोधक म्हणून म्हणत नाहीये. सगळ्यांची मुलं, आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होतं. आणि आजकाल तुमच्या या बातम्यांमुळे काश्मीर टू कन्याकुमारी अशी बातमी जाते हो. म्हणजे ब्रेकिंग न्यूज इथे झाली
नागपूरला माननीय मुख्यमंत्री काहीतरी बोलले तर ते श्रीनगर टू कन्याकुमारी प्रत्येकाला लगेच कळतं. एवढा मोठा आता सेटअप झालाय, जाळं झालंय, व्हॉट्सअप झालंय आणि युट्यूब चॅनल्स किती इफेक्टिव्हली लोक बघतात. तो एक मोठा नवीन माध्यम झालेला आहे. त्याच्यामुळे डिस्पर्समेंट ऑफ इन्फॉर्मेशन ही काय आधीसारखी राहिलेली नाही आणि त्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होतं. याचं कारण असं मी तुम्हाला अनेक उदाहरण राहू. महाराष्ट्राने किती टॉल क्लेम्स केले की आमच्याकडे फार इन्व्हेस्टमेंट येत आहेत. डेटा आता खोटं बोलत नाही. महाराष्ट्र सरकारचा डेटा काय सांगतो केंद्र सरकारच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्ही स्टोरी केली होती इथून. आता मी तिथूनच आले त्या रवी भवनच्या आजूबाजू. तिथे काम चाललेलं दिसलं, अर्धा दरवाजा उघडा होता, सगळं सामान पडलेलं होतं. ही स्टोरी तुम्हीच सगळ्यांनी इथून केली ना नागपूरची. आम्ही तुमच्याच चॅनलवर पाहिलं. पैसे द्यायला नाही. जलजीवन मिशन. मी उगाच टीका करणार नाही कारण का चांगल्यालाही चांगलं म्हणलं पाहिजे आणि मी 70 साल में काय हुआ यातला विचार करणारी नाही. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. प्रत्येक सरकार सगळ्या गोष्टी वाईट करत नाही. काही गोष्टी चांगल्या करतं प्रत्येक सरकार करतं आणि इट्स कंटिन्युटी. आता मी तुम्हाला सी.आर. पाटलांचं उदाहरण देते. सी.आर. पाटील जरी भारतीय जनता पक्षात असले तर जल जीवन मिशनचा कार्यक्रम जो दिल्लीतून आला तो चांगलाच आहे. जरी तो बीजेपीने आणला तरी मी उगाच टीका करणार नाही. माझ्या पण क्रेडिबिलिटीचा विषय ना. तुम्ही म्हणाल सुप्रिया सुळे काही म्हणतात, जलजीवन कितना अच्छा प्रोग्राम. अच्छा है तो अच्छा बोलना चाहिए उसको. पण प्रॉब्लेम कुठे आला? इम्प्लिमेंटेशनमध्ये. महाराष्ट्रामध्ये तुम्हालाही हा अनुभव असेल, तुमच्याही चॅनल्सनी त्याचं सगळ्याचं रिपोर्टिंग केलंय की जल जीवन मिशनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. हा प्रत्येक आमदार खासदार म्हणतो. मग आम्ही जेव्हा हा मुद्दा संसदेत मांडतो कारण का 50% निधी केंद्र सरकारकडून येतं. काय सांगितलं सी.आर. पाटलांनी? मी इन्क्वायरी लावतो. मी आभार मानते केंद्र सरकारचे अशा बाबतीत कारण का जल जीवन. मग आम्ही जेव्हा हा मुद्दा संसदेत मांडतो कारण का 50% निधी केंद्र सरकारकडून येतं. काय सांगितलं सी.आर. पाटलांनी? मी इन्क्वायरी लावतो. मी आभार मानते केंद्र सरकारचे अशा बाबतीत कारण का जल जीवन मिशन महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. हर घर जल आलंय का? किती करोडो रुपयाचा चुराडा झाला? याचा अकाउंटेबिलिटी कोण देणार? याचा ऑडिट केलंय का कोणी? भाषणं करताना फार चांगलं वाटतं ऐकायला पण ग्राउंड रियालिटी काय? इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. या सरकारला फक्त बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पाहिजे. आज राजकारण काय परिस्थिती आहे? शिक्षणाची, आरोग्याची, क्राईमची, इन्व्हेस्टमेंटची. कोण घेणार या सगळ्याची जबाबदारी? शिक्षक आत्महत्या करतायत. जे जलजीवन मिशनमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या पैसे वेळेवर आले नाही. ह्याचं आत्मचिंतन सरकारने केलं पाहिजे ना. सरकार म्हणजे नुसता लाल दिवा नाही हो. त्याच्या पुढे जाऊन जबाबदारी असती, सेवा आहे. मॅडम, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य आयुक्त डॉक्टर हर्षदीप सांबळे यांनी नुकताच एक जी.आर. काढलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 20 वर्षापासून जे अत्याचारग्रस्त होते त्यांना आज त्यांची भरपाई मिळायला मार्ग मोकळा झालेला आहे. ज्या काळात तुमची सत्ता होती तर याबद्दल आपण काय सांगणार? नाही, जर लोकांना न्याय मिळणार असेल तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण नक्की त्याचा जी.आर. काय त्याच्या मागे नक्की आहे याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण का ते हेडलाईननी उपयोग नाही. कारण का अनेक वेळा महाराष्ट्र सरकार हेडलाईन्स करतं, इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम्स येतात. मी तुम्हाला 10 उदाहरणं पॉलिसी लेवलला देऊ शकते. जल जीवन मिशन इज द बेस्ट एक्झाम्पल. इम्प्लिमेंटेशनला केवढ्या गॅप्स आहेत आणि एवढे बिग तिकीट प्रोजेक्ट्स असतात त्यांचे. पण ग्राउंडला काय परिस्थिती आहे महाराष्ट्र सरकारची? आता एवढा आनंदाचा शिधा काय झालं? त्या शिध्याचं इलेक्शन झाल्यावर का नाही तो दिला गेला गरीब कष्ट करणाऱ्यांना? का नाही वेळेवर एसटी एससीच्या स्कॉलरशिप्स मुलांना पोहोचत आहेत? त्यांनी आठवत एक कार्यक्रम केला होता, सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळात सुधारणा करू. किती शाळा खरंच सुधारल्या? त्याचं ऑडिट केलंय कोणी? तुम्हाला आठवत असेल 10 वर्षापूर्वी यांचं सरकार आल्यावर सगळीकडे टॉयलेट, शौचालय करणार आम्ही. किती झाली? किती त्याच्यातली ऑपरेशनल आहे? त्याचं ऑडिट कोणी केलंय का कधी? त्याच्यामुळे ते ऐकायला खूप बरं वाटतं तो डेटा जेव्हा फेकला जातो तुमच्याकडे. पण फॅक्च्युअल ग्राउंडवर खरंच तेवढे बदल झालेत का हे बघा. मॅडम, एक प्रश्न असा आहे, तुमच्यावरती विरोधी पक्षाकडून अशी नेहमी टीका केली जाते, काही प्रमाणात दिल्ली उडवली जाते. तुमचा पक्ष हा 3.5 जिल्ह्यांचा पक्ष आहे. हे त्यात एक सत्य नाहीये. पुसदपासून सिरोंच्यापासून सगळीकडे पवारसाहेबांचे कार्यकर्ते सगळीकडे आहे. आता तुम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात गेले, मंत्री झाले, राज्यमंत्री झाले. हे सगळं असताना विदर्भामध्ये पहिले जे 10 प्रश्न आहेत ते ना आमच्या इकडच्या लोक काही घेत नाहीत किंवा संसदेत पोहोचत नाहीत.
10 प्रश्नाच्या हत्तींचा इथे मोठा उपद्रव आहे. हत्तींनी जवळपास 10-12 जण दर महिन्याला मृत्यू होतो. गेल्या 10 वर्षात 500 पेक्षा जास्त वाघाच्या हल्ल्यात होतो. मरण पावल्या बिबट्यांच्या हल्ले नाशिकमध्ये चर्चेचा विषय आहे. शिरूरला पण आमचे अमोल कोल्हेनी आमच्याकडे धान भरडई केलं जातं. एफसीआय धान भरडई करते. छत्तीसगडमधला खराब तांदूळ आणला जातो, तो सर्वसामान्य जनतेमध्ये जातो. हे सगळे प्रश्न जे आहेत तुमच्या पक्षाच्या वतीनं फार काही विदर्भातले 10 प्रश्न काढले. तुमच्या पक्षाच्या वतीनं फार काही उचलते गेले असं काही दिसत नाही. मग आता झालं गेलं जाऊ द्या, पण तुमच्या पक्षाच्या वतीनं विदर्भातले जे 10 महत्वाचे प्रश्न आहेत बांबूपासून वाघापर्यंत, त्या संदर्भात तुमचा पक्ष कसा आगामी करणार? एक तर आमचे वर्ध्याचे जे खासदार आहेत ते बऱ्याच ह्या गोष्टीबद्दल बोललेले आहेत. जर तुम्ही अमरदादांची भाषणं काढली पार्लमेंटमधली तर रेफरन्स तुम्हाला त्याच्यात नक्कीच मिळेल. आणि तुम्ही जर मला 10 प्रश्न काढून देऊ शकला जे तुम्हाला वाटतात की हे विदर्भाचे आहेत, तर मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये इलेक्शन टू इलेक्शन मतभेद जरूर असावे. ते असलेच पाहिजेत लोकशाही टिकवण्यासाठी. पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही 48 खासदार महाराष्ट्राचे खासदार म्हणून आम्ही लढलं पाहिजे. आणि अनेक वेळा होतही असं. आमचा प्रयत्न असतो की आम्ही तर इंडिया अलायन्सवाले ते एकत्र उभं राहतोच. तर तुमचे जे 10 प्रश्न तुम्हाला वाटतात ते तुम्ही जर मला जरूर दिले, या पुढच्या 2 सेशन्स आहेत. एक डिसेंबरचं सेशन आहे, ते दुर्दैवाने या सरकारने खूप शॉर्ट केलेलं आहे, तेव्हा मला किती वेळ मिळेल माहिती नाही. त्यानंतर बजेट सेशन पण येईल. हे दोन्ही प्रश्न ह्या नाही तर बजेट सेशनमध्ये आम्ही मांडायची किंवा त्याचा फॉलोअप त्या मंत्रालयात घेऊ, हे राजीखुशी घेऊ. आणि आमचा पक्ष किती मोठा आहे छोटा आहे ताकद येत जाते आणि जात जाते. गंमत अशी आहे की तुम्हाला हा प्रश्न विचारायची पण इच्छा होते. याचा अर्थ 3.5 असलो तरी नाणं अजून मार्केटमध्ये चालतंय. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य सध्या चर्चेला आलेलं आहे. ज्या ऑर्डर कमी मतं पडतील त्याच्यात खेळ नाही, याला आपण कसा संविधानाच्या विरोधात आहे, पूर्णपणे संविधानाच्या विरोधात. हे सगळे प्रश्न तुम्ही जिथून आला तिथे का नाही विचारले? त्यांना विचारायला पाहिजेत ना, त्यांचे अलाईज आहेत. आणि त्यात कसं आहे की जो प्रिन्सिपल असतो ना त्याची जबाबदारी असते ना की आपण आपल्या शाळेमधले सगळे टीचर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, यांची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ना. सगळं विरोधी पक्षाने नाही, आम्ही विरोधी विचारणारच. पण त्याच्याबरोबर काहीतरी एवढी मोठी सत्ता, 200 आमदार होते, एवढा मॅन्डेट त्यांना दिलंय, काय गरज आहे धमक्या द्यायची? आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे. तर मग यांना संविधान मान्य नाहीये का म्हणून अशा धमक्या देत आहेत? कायचं उत्तर यांना द्यावं लागेल. बावनकुळे साहेब साधारणतः 50दा बोलले की आम्हाला 51% एवढा मोठा त्याच्यामध्ये तुमच्या पक्षाचा किती आहे? हे बघा, कुठलाही पक्ष हा कोणी व्यक्ती पास होण्यासाठीच आपण जातो. यश आणि अपयश आम्ही दोन्ही बघितलेलं आहे. आम्ही सत्तेत असताना पण असं कधी म्हणायचं नाही, कारण का आमच्या काही मॅनेजमेंट सिस्टम नसायच्या. आम्ही साध्यापणाने लोकांची सेवा करायचो. ही बाकीची बॅकरूम मॅनेजमेंट जी असते ना, ज्याच्यावरनं यांचे नंबर्स येतात सगळे, ते त्या बॅकरूम मॅनेजमेंटचे. आम्ही सरळपणे इलेक्शन लढलेले लोक आहोत. त्याच्यामुळे आम्हाला हे बाकीचे मॅनेजमेंट आणि ती जी मागची अदृश्य शक्ती आणि यंत्रणा असते ती आमच्याकडे कधी नव्हती. आणि ही अदृश्य शक्ती लोकशाहीसाठी घातक. काही सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांवर दबाव टाकण्यात येतो, त्या संदर्भात चांगले उमेदवार नाही, अनुभव आम्हाला सगळीकडे राज्यात आलाय. आमच्या अध्यक्षांनी तर इथे तो म्हणजे खूप प्रकर्षाने मांडला त्यांनी. पण हे लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणजे कोणी सत्तेत असलं तरी हे चुकीचं आहे. एखाद्या म्हणजे मला गंमत अशी वाटली की इतके लोक बिनविरोध आणि सत्तेमधले लोक 100 पार केली वगैरे अशा बातम्या चॅनल्सवर तुमच्या येत होत्या. मी विचार करत होते, मग ही लोकशाही त्यांना संपून टाकायची आहे का? इलेक्शन बिनविरोध होण्यात एवढा आनंद का? अरे लढेंगे ना. तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला 51% मिळणारच आहे. तुमचा पेपर आधीच फुटलेला आहे. मग बिनविरोध कशाला पाहिजे? अरे लड़के कॉपी ऑन करके पास होने में क्या मजा आहे? मॅडम, विदर्भाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत आहे. आणि दुसरी गोष्ट, वैधानिक विदर्भ महामंडळ जे स्थापन झालं तेही आता बोलायला जमा आहे. तर त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी विदर्भातून मोठ्या प्रमाणात होत आहे. तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं? मला काय आश्चर्यच वाटत नाही. मी तर फायनान्शियल महाराष्ट्राची आर्थिक परिस्थितीबद्दल आधीही बोलले आणि मी एक दिवस आड बोलतेच, जेव्हा माध्यमांशी बोलते किंवा सरकारशी मीच बोलते. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते. आज खरं तर अनिल बाबूंनी ते प्रचाराचा प्रोग्राम माझा थोडा बदलला. मी पोहरादेवीला पण जाणार होते.
याचं कारण असं की आदरणीय प्रधानमंत्री हे बघा देशाचे प्रधानमंत्री, ते काय एका पक्षाचे प्रधानमंत्री नाही, आपले प्रधानमंत्री जेव्हा आपल्या पोरादेवीला येतात तेव्हा ते आस्थेचं श्रद्धेचं स्थान आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यांनी मला वाटतं 150 का 200 कोटी रुपयाचा तिथे रिडेव्हलपमेंट प्लॅन केला आणि का 350चा दिला आणि 150 कोटी हा पहिल्या टप्प्यात मिळणार होता. आता मला कानावर आलेलं आहे की मला एक पत्र आलं, खरं त्याच्यातूनही सुरू झालं की पोरादेवींना जे पैसे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार देणार होतं त्यातला निधीच आलेला नाही आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम तुमचं रवी भवनचं काम जसं बंद झालं नागपूरला तसं पोरादेवींचं पण जे काम करायचा शब्द दिला होता आणि ते पण माननीय प्रधानमंत्री आल्या असताना कमिटमेंट केलेली. आता प्रधानमंत्र्यांचाही शब्द आहे सरकार जर पाळणार नसेल तर रामकृष्ण हरी. आता हा प्रश्न मी खरं तर दिल्लीला गेल्यावर प्रधानमंत्र्यांना याच्याबद्दल पत्र लिहिणार आहे, कारण त्यांनाही कळलं पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही विश्वासाच्या नात्याने आला तिथे एवढी मोठी अनाउन्समेंट झाली, तिथेच महाराष्ट्र सरकार पैसे देत नाहीये, हे दुर्दैवी आहे. मनसेला महाविकास आघाडी काँग्रेस विरोध करते आणि त्याच्यासाठी पवार साहेब म्हणतात दिल्लीला जाणार आहे, तर काय आपल्याला काय वाटतं का? मला असं वाटतं की म्हणजे साधारणपणे सगळीकडेच तसं होतं. तुम्ही बिहारलाही बघितलं असेल, भारतीय जनता पक्षाने अनेक मित्र पक्षांना एकत्र घेऊन मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आता पुढे काय स्ट्रॅटेजी काय प्रस्ताव येतील हे पुढच्या एक 8-10 दिवसात खरं तर स्पष्ट होईल. पण काल अजितदादा पवारांचं एक स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर आज सकाळी पाहिलं. त्याच्यात ते असं म्हणाले की कदाचित मंगळवारी जी केस आहे त्याच्यात इलेक्शन पुढे जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता अजून स्पष्टताच नाहीये की म्हणजे जर सत्ताधारीच म्हणत असतील की जायची शक्यता आहे याचा अर्थ त्यांना काहीतरी म्हणजे कानावर आल्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्याच्यामुळे मग आता परत कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद पुढे जाणार का हा एक मोठा प्रश्नच उभा राहिला ना आपल्या सगळ्यांच्या समोर. मग ते भाजपमध्ये जे घराणेशाही आहे, कोणाची पत्नी आहे, कोणाची आई आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाची सून आहे, कोणाची भाची सून आहे, असे जे आहे त्यांची मदत होती घराणेशाही. एक तर घराणेशाहीचा सगळ्यात मोठा आरोप आमच्यावर असायचा. आता मी जेव्हा टीव्ही बघते तेव्हा असं आहे, भारतीय जनता पक्षाची एक खासियत आहे, आम्ही केलं तर घराणेशाही, त्यांचं असलं तर मेरिट, आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं ते कार्ट. त्याच्यामुळे आमच्यावर सगळ्यात मोठे आरोप भारतीय जनता पक्षाने 10 वर्ष केले की हे घराणेशाहीवाले. मला खूप प्रांजळपणे त्यांना विचारायचंय. परवा तुमच्याच सगळ्या चॅनलनी दाखवलं ह्याची आई, ह्याची बायको, ह्याची वहिनी सगळे भारतीय जनता पक्षावर. त्याच्यामुळे 10 वर्षापूर्वी जे आरोप काँग्रेसवर झाले, सगळ्याच प्रकारचे आरोप जे काँग्रेसवर झाले, तिथेच आज 10 वर्षांनी भारतीय जनता पक्ष उभा आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की भारतीय जनता पक्षाबरोबर माझे राजकीय मतभेद आहेत, विचारांमध्ये आमचे अंतर आहे, पण माझे मनभेद नाही. तो पक्ष एक सुसंस्कृत पक्ष होता. मी त्यांच्या नेतृत्वातला फार जवळून पाहिले. भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. म्हणजे मलाच धक्का बसतो की अरे भारतीय जनता पक्षाचा स्पोक्सपर्सन असा का बोलतोय. मलाच अस्वस्थ वाटतं की अरे क्या हो गया इनको यार, इतना अच्छा पार्टी था, इतना कल्चर्ड पार्टी था, इनको क्या हो गया. कारण काही त्यांची स्टाईल नाही. मी निर्मलाजींना डिबेट करताना बघितलंय, मी नवीन कोहलीला डिबेट करताना बघितलंय, मी अनुराग, किती नावं तुम्हाला सांगू ज्यांना अतिशय सुसंस्कृतपणे डिबेट करताना मी तुमच्याच चॅनलवर बघितलं. प्रकाश जावडेकरजी किती छान डिबेट करायचे, नलीन कोहली, किती नावं तुम्हाला सांगू. निर्मलाजींची ओळख आपली कशी झाली, चॅनलमधूनच झाली ना. कसा डिबेट करायचा मला सांगा. आता सांगा मला भारतीय जनता पक्षाची 4 नावं सांगा तुम्ही पत्रकारात ना जे डिबेट चांगलं करतात किंवा डिबेट करतात हे पण सांगा. तुम्हाला स्पोक्सपर्सनची नावं पण माहिती नसतील. हे दुर्दैव आहे की एक सुसंस्कृत पक्ष कशामुळे एवढा त्याच्यात बदल झालेला आहे. आणि जे जे काँग्रेसवर त्यांनी नावं ठेवली, म्हणजे मला अमित शहाजींचे शब्द आठवत आहेत. आज अमित शहाजी एका डिबेटमध्ये दिल्लीला म्हणले होते की तुम्ही एक बोट जेव्हा दुसऱ्यांकडे दाखवता ना तेव्हा 3 बोटं तुमच्याकडे दाखवता. हे अमित शहाजींचे शब्द आहेत, मला अजून मी विसरणार नाही. आता भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने मी म्हणेन, कारण का विरोधक असला ना तरी तो दिलदार आणि सुसंस्कृत असला तर एक सशक्त लोकशाहीसाठी ते महत्वाचं आहे. आम्हाला यावं विरोधक, का नसावा विरोधक. त्यामुळे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाकडून मुझसे म्हणजे त्यांच्याकडून ही उमेद नथी मुझे. आला, थँक्यू.